संसदच्या पायऱ्यांवरती विरोधकांचा आंदोलन सुरू आहे। विरोधक आक्रमक झालेले दिसतायत। सत्ताधाऱ्यांविरोधात नारेबाजी देताना दिसतायत, घोषणाबाजी देताना दिसतायत। आपण घोषणाबाजीचे फलक त्यांच्या हातामध्ये पाहू शकतोय। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, विरोधक आक्रमक झालेले दिसतायत, घोषणाबाजी देताना दिसतायत, काय सद्यस्थिती आहे? आपण या ठिकाणी पाहतो आहोत की काँग्रेस आणि राष्ट्रवादी चे जे सगळे आमदार आहेत ते आज पायऱ्यांवर आंदोलन आपल्याला करताना दिसतात। सध्या यामध्ये कोणीही शिवसेनेचे आमदार आपल्याला दिसत नाहीये। सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षाचे आमदार दिसतात। शेतकरी केंद्रित असं हे यांचं आंदोलन आहे। शेतकरी विरोधी महायुती सरकारचा धिक्कार असो, कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाचा बळी जातो आहे, शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाहीये, बियाणे आणि खतांची जी किंमत आहे ती वाढलेली आहे, शासनानं नुकसान भरपाई दिलेली नाहीये शेतकऱ्यांना, अशा अनेक मुद्द्यांना घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार या ठिकाणी नेते आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळत आहे। पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। पहिल्या दिवसाची सुरुवात ही विरोधकांच्या आंदोलनाने झालेली आहे। परंतु एकूणच जर आपण हे पावसाळी अधिवेशन बघितलं तर या अधिवेशनामध्ये विरोधकांच्या अजेंड्यावर शेतकऱ्यांचे विविध मुद्दे असतील हे जवळपास स्पष्ट दिसतंय। यावेळेला पावसानं बऱ्याच भागांमध्ये ओढ दिलेली असल्यामुळे अजून पाऊस झालेला नाही आहे। अशा गार पेरणीचं संकट सुद्धा येऊ शकतं। या दृष्टीनं आजचं यावेळेचं जे अधिवेशन आहे हे शेतकरी केंद्रित असून पहिल्याच दिवशी त्याची चूक आपल्याला बघायला मिळते। इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या महाविकास आघाडीतल्या दोन प्रमुख पक्षांना पायऱ्यांवर आंदोलन करायला सुरुवात केलेली दिसते। आपल्याला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार दिसत आहेत, सतेज पाटील दिसत आहेत, रवींद्र दंगेकर दिसत आहेत, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, नितीन राऊत असे सगळे जे काँग्रेस, भाई जगताप, काँग्रेसचे जे मोठे नेते आहेत ते या ठिकाणी आपल्याला सामील झालेले बघायला मिळतात। अनिल देशमुख राष्ट्रवादीच्या वतीनं सामील झालेले आपण पाहतो आहोत या आंदोलनामध्ये। आणि थोड्या वेळातच उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री येऊन पोहोचणार आहे। त्यासाठी उपमुख्यमंत्र्यांचा जो स्टाफ आहे तो सुद्धा मागच्या बाजूला आपल्याला बघायला मिळतो आहे। विरोधक या ठिकाणी जे आहेत आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळत आहे। जी, यापूर्वी आपण पाहिलं की ही संपूर्ण जी प्रणाली बोला। हे सगळे विरोधक जे आहे ते आता जाणार आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालण्यासाठी आणि हे की ते सगळे निघालेले आहेत। प्रत्येक अधिवेशनाची सुरुवात ही सत्ताधारी आणि विरोधक छत्रपती शिवाजी महाराजांना करतात। शिवाजी महाराजांचा जो पुतळा विधान भवन परिसरामध्ये आहे तिथं माल्यार्पण करण्यासाठी सगळे विरोधक आता पोहोचलेले आपण पाहतो आहोत। सगळे आंदोलनकर्ते जे आहेत माफ करा, आंदोलनकर्ते जे आहेत ते अजूनही पायऱ्यांवर आहेत। सत्ताधारी पक्षातले जे नेते आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण पाहतो आहोत की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करणार आहेत। तर देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। अधिवेशनाची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून करण्याचा प्रघात आहे। आणि त्यानुसार एकीकडे आपण पाहतोय की सत्ताधारी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करतायत, तर दुसरीकडे विरोधक जे आहेत ते पायऱ्यांवर आंदोलन करतायत। अशी दोन चित्र आत्ताच्या घडीला आपल्याला बघायला मिळत आहेत। एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार सत्ताधारी पक्ष करतायत, तर दुसरीकडे विरोधक पायऱ्यांवर आंदोलन करतायत। खरं तर हे या सरकारचं या 5 वर्षातलं हे सगळ्यात शेवटचं अधिवेशन आहे। 3 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। या शेवटच्या अधिवेशनाचा पहिला दिवस हा हे चित्र एकीकडे सत्ताधारी छत्रपती शिवरायांचा जय जयकार करतायत, तर दुसरीकडे विरोधक हे बळीराजाच्या नावावर आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळतं। नक्कीच अपडेट आपण घेत राहणार आहोत। आपल्याबरोबर उदय आपले प्रतिनिधी आहेत। उदय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आगमन झालेलं आहे। एकीकडे विरोधक आक्रमक झालेले दिसत आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आलेले आहेत। सध्या तिकडची काय स्थिती आहे, कशा प्रकारे पुढची कार्यवाही होईल? विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होते। आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळातील इतर ज्येष्ठ मंत्री आणि आमदार हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिवादन करण्यासाठी पुष्पहार अर्पण करण्यासाठी इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधी पक्षांचे नेते हे निदर्शनं करत असल्याचं पाहायला मिळते. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्न मांडले जात आहेत. त्याचबरोबर इथे सत्ताधारी जे आहेत ते देखील इथे आलेले पाहायला मिळतात. विरोधकांची घोषणाबाजी एकीकडे पायऱ्यांवरती सुरू आहे, त्याचबरोबर दुसरीकडे महायुती सरकारमधले देखील जे आमदार आहेत ते देखील घोषणाबाजी करतात. दोन्ही आमदार जे आहेत समोरासमोर आल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. तर पुन्हा आपण आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे जाऊया. उदय, विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले दिसत आहेत, शेतकऱ्यांच्या मागण्या धरून दिसत आहेत, त्यांच्यासाठी घोषणाबाजी करताना दिसत आहेत. सध्याची काय तिकडची स्थिती आहे, काय पुढची सगळी पद्धत पार पडेल? विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी विरोधकांचे आमदार जे विरोधी पक्षाचे आमदार जे आहेत ते पायऱ्यांवरती जोरदार निदर्शनं करत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या मागण्यांवरती हे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे, त्याचबरोबर शेतकऱ्यांची वीज बिल माफ जी आहे ती केलीच पाहिजे, त्याचबरोबर एकूणच शेतकऱ्यांचे इतर जे प्रश्न आहेत त्या संदर्भात देखील इथे निदर्शनं जे आहेत करत असल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षांचे आमदार शिवसेना ठाकरे गट असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल, काँग्रेस असेल, असे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांचे आमदार जे कार्यांवरती उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतं. हातामध्ये फलक घेऊन उभे आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात ते निदर्शनं करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. काही वेळापूर्वीच महायुतीचे आमदार देखील जे आमने सामने आले होते त्यावेळेला जोरदार घोषणाबाजी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या काही वेळातच विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचं विधानसभेचं कामकाज जे आहे ते बरोबर 11 वाजता सुरू होणार आहे. तत्पूर्वी विरोधी पक्षांचे आमदार इथे निदर्शन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जी, आणि उद्धव ठाकरे सुद्धा आलेले दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आदित्य ठाकरे आले आहेत, अनिल परब आलेले आहेत आणि बघायला गेलं तर एकंदरीतच आजचा दिवस हा वादळी सुरुवात अशी म्हणता येईल या पावसाळी अधिवेशनाची झाली आहे. विधान भवनामध्ये आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे कॉलेजचे आमदार यांचं इथे आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठाकरे गटाचे आमदार आणि ज्येष्ठ मंत्री जे आहेत ते माजी मंत्री हे इथं आपल्याला सोबत असल्याचं पाहायला मिळत आहेत आणि ते देखील आता विधानभवन पायऱ्यांच्या समोर इथे आपल्याला पाहायला मिळतात. इथे आता सर्व विरोधी पक्षांचे आमदार जे आहेत ते निदर्शनं करतायत. त्याच ठिकाणी आता इथे निदर्शनामध्ये सहभागी होतात का पाहावं लागेल. मात्र आता सध्या आपण इथे पाहतोय की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात अभिवादन करण्यासाठी पुढे जात असल्याचं पाहायला मिळत आहे. विधान भवनाच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर आरूढ असलेला पुतळा आहे आणि त्या पुतळ्यात आणि त्याच पुतळ्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अभिवादन करण्यासाठी जातात. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते विधानसभेचे विजय वडेट्टीवार आहेत, त्याचबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील आहेत आणि विरोधी पक्षांचे आमदार जे आहेत ते देखील आता त्यांच्या सोबत आलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यास आणि पुष्पहार अर्पण करण्यासाठी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे इथे पुढे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठाकरे गटाचे अनेक आमदार त्यांच्या सोबत असल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांचे आमदार इथे पायऱ्यांवरती निदर्शनं करतायत आणि काही वेळापूर्वी जसं आपण पाहिलं की महायुतीचे आमदार आणि नेते आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे आमदार आमने सामने आले होते. जोरदार घोषणाबाजी त्यावेळेला आपल्याला झालेली पाहायला मिळते आणि समोरचं आपण ते दृश्य पाहतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील, त्याचबरोबर काँग्रेसचे नेते सतीश पाटील असतील, त्याचबरोबर ठाकरे गटाचे अनेक आमदार जे ते पायऱ्यांवरती आपल्याला पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष जो आहे तो केला जात आहे आणि समोर पुष्पहार अर्पण केला जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडनं आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित आहे, अनिल परब हे देखील उपस्थित आहे, अजय चौधरी हे देखील उपस्थित आहे, वैभव नाईक हे देखील उपस्थित आहे. अनेक ठाकरे गटाचे आमदार आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर खाली आपण पाहिलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार देखील इथे उपस्थित आहेत
आणि पायऱ्यांवरती एकीकडे निदर्शनं जी आहेत ती सुरू असल्याचं पाहायला मिळते. एकूणच पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस जो आहे जोरदार घोषणाबाजीने सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. लोकसभा निवडणुकीचा जो काही निकाल लागलेला त्या निकालाचे पडसाद देखील इथे पाहायला मिळत आहेत. कारण एक जोरदार आत्मविश्वास जो आहे महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये इथे पाहायला मिळतो आहे आणि निदर्शनं जोरदार इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही वेळातच विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते आहे. आपण इथून दृश्य पाहू शकतो. समोर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, आमदार वरळीचे, त्याचबरोबर अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आणि विजय वडेट्टीवार हे आता विधानभवन पायऱ्यांच्या दिशेने येत आहेत आणि काही वेळातच इथे अधिवेशनासाठी ते आतमध्ये जातील. मात्र तत्पूर्वी जे आमदार इथे निदर्शनात उभे आहेत महाविकास आघाडीचे आमदार त्यांच्या सोबत इथे उद्धव ठाकरे सहभागी होण्याची शक्यता आहे. नक्कीच याकडे आपलं लक्ष असणार आहे. आता ही दृश्य आपण पाहतोय विधान भवन परिसरातली दृश्य आहेत. विरोधक आक्रमक झाले होते. उद्धव ठाकरे यांनी आणि इतर जे पदाधिकारी आहेत, महत्त्वाचे नेते आहेत, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलाय. आणि त्यानंतर आता हे महाविकास आघाडीमधले सर्व महत्त्वाचे नेते आहेत ते आता विधान भवनामध्ये प्रवेश करतायत. थोड्याच वेळामध्ये अधिवेशनाला सुरुवात होईल. याआधी आपण पाहिलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर जे पदाधिकारी होते, नेते होते महत्त्वाचे, यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि त्यानंतर अधिवेशनासाठी ते पुढे गेलेले आहेत. आणि त्यानंतर आता विरोधी गटातले जे नेते आहेत ते सुद्धा विधान भवनामध्ये जातात. अधिवेशनाला थोड्याच वेळात सुरुवात होईल. पण आजचा हा पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि काहीसा हा जो आजचा दिवस आहे हा वादळी ठरलेला दिसतोय. विरोधक आक्रमक झालेले दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या विरोधकांनी धरून संपूर्ण आंदोलन केलं होतं. आपण पाहत होतो त्यांच्या हातामध्ये बॅनर्स होते. घोषणाबाजी सरकार विरोधी देण्यात आली होती. आणि आता थोड्याच वेळात अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. विधान भवन परिसरातली आपण ही थेट दृश्य पाहतोय. अधिवेशनापूर्वी सुद्धा आपण पाहिलं की विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मतमतांतर होत होती. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वार पलटवार होताना दिसत होते. अशी स्थिती होती. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाची सुरुवात नेमकी कशी होईल याकडे सगळ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या. मात्र आता आजचा हा पहिला दिवस आहे आणि आज विरोधक हे आक्रमक झालेले दिसतात. काहीशी वादळी अशी सुरुवात झाली आहे. आपण ही आधीची काही दृश्य पाहतोय. विरोधी गटातले महत्त्वाचे सर्व नेते विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करताना दिसत आहेत. त्यांच्या हातामध्ये घोषणाबाजीचे फलक आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ते घोषणा देताना दिसत आहेत. सरकार विरोधात घोषणा देताना दिसत आहेत. पुन्हा आपण आपले प्रतिनिधी उदय यांच्याकडे जाऊया. उदय, आता पावसाळी अधिवेशनाला सुरुवात कधी होईल? आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. उदय, जी काही तांत्रिक कारणामुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहोत. आपण पुढच्या बातमीकडे वळतोय.